उपोषणकर्त्यांना रात्री अज्ञात व्यक्तीकडून चाकू लावून धमकी, परिसरात खळबळ, आंदोलनास्थळी भीतीचे वातावरण, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। तालुका पातूर येथे दिनांक 6 एप्रिल 2026 पासून सुरू असलेल्या उपोषणादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला। उपोषणकर्त्याच्या पोटाला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे। दिलेल्या माहितीनुसार उपोषणकर्ते कमलाबाई महादेव कढोणे व उषा रामदास आमले तालुका पातूर हे गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून तिसऱ्यांदा आमरण उपोषण करत आहेत। मात्र चाकू लावून जीवे मारण्याच्या धमकीमुळे त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांचा बीपी वाढल्याने तत्काळ डॉक्टरांना पाचारण करून त्यांच्यावर उपचार केला असता त्यांची प्रकृती स्थिर नसल्याचे समोर आले। गेल्या 8 दिवसांपासून आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी या प्रकारामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली। नमस्कार काका, तुम्ही पातूर या ठिकाणी तुमची मागणी काय आहे? माझी बहीण आहे कमलाबाई महादेव कढोणे म्हणून, जे झोपलेली आहे ना ही कमलाबाई महादेव कढोणे, वय वर्षांची वर्ष आहे। तिची प्रमुख मागणी अशी आहे की तिला त्या ग्रामसेवक आहेत, त्या पंचायत समिती पातूरचे कोणी देशमुख म्हणून त्यांनी तिला खोटा अहवाल दिलेला आहे। त्या खोटा अहवाल देणाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून तिचं इथं उपोषण आहे आणि आज रोजी उपोषणाचा 8वा दिवस आहे। याच्यापूर्वीसुद्धा त्या बाईनं कमीत कमी 2 वेळा 3 वेळा उपोषण केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासनसुद्धा दिलेलं आहे लेखी स्वरूपात की आम्ही 1 महिन्यात कारवाई करू, परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई अजून झालेली नाही। या बाईनं माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायत शिरला यांना रंजना निरंजन कढोणे नावाची स्त्री आहे, तिचं एक मकान आहे शेत सर्वे नंबर 238-2 मध्ये। तर ते मकान शिरला ग्रामपंचायतच्या गावठाणमध्ये येते काय, तसेच त्या मकानाला बांधकाम परवाना देण्यात आला काय, तसेच त्या मकानामध्ये दारू धंदा चालू करण्यासाठी NOC देण्यात आली काय, ठराव घेण्यात आला का, असा माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता ग्रामपंचायतनं त्या बाईला अशी माहिती दिली की त्या बाईला कोणत्याही प्रकारचा गावठाणचा दाखला, कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना, कोणत्याही प्रकारचा ठराव घेण्यात येऊन NOC दिलेली नाही। याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्याला तक्रार केली असता त्या बाईनं जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले। श्री देशमुख साहेब यांनी चौकशी केली, हा महाभ्रष्ट अधिकारी आहे, यांना चौकशी करून त्या व्यक्तीकडून त्या बाईनं पैसे खाऊन खोटा अहवाल दिला। त्यांनी असे म्हटलेलं आहे की बाई सगळे ग्रामपंचायतीकडून दाखले देण्यात आलेले आहे। आमची मागणी हेच आहे, त्या बाईची मागणी हेच आहे की कुठल्याही परिस्थितीत ग्रामसेवकावर कारवाई झाली पाहिजे आणि जे दाखले दिले म्हणतात ते दाखले रद्द होऊन आम्हाला सुधारित अहवाल दिला पाहिजे। या 8 दिवसामध्ये काही दबाव वगैरे आला का तुमच्यावर? हो, त्या काल रात्रीच यांना दोघींना इथून उठून जा असं म्हटलं आणि तुमच्या जीवाला त्यांच्या पोटाला चाकू लावला। कोणी लावला चाकू? ते फोटो काढणाऱ्यांनी उठा म्हटले, तो फोटो काढणारा अनोळखी व्यक्ती होता, आम्हाला माहित नाही। आम्ही म्हटलं काय करता तुम्ही, तर ते म्हटले फोटो काढते, इथून उठा तुम्ही लवकर, उठून जा। त्यांना चाकू लावला आणि तुम्हाला जीवानं मारून टाकू इथून जर नाही उठल्या तर, असं त्यांनी म्हटलं आणि पटकन उठत जीवाला त्यांच्या आणि त्यांना पुन्हा पाठवलं। काय केलं, काय करता असं विचारलं असता ते म्हटले सागर निरंजन कढोणे आणि निरंजन महादेव कढोणे यांनी आम्हाला पाठवलेलं आहे आणि तुम्ही लवकरात लवकर उठा नाही तर तुम्हाला जीवानं मारून टाकू।